नमस्कार मुलांनो, साईराम. मी ममता मांदुसकर इयत्ता 5वीला मराठी विषय शिकवायला आलेली आहे. काय मुलांनो, अभ्यास करताय ना? आपलं ऑनलाईन टीचिंग सुरू झालेलं आहे आणि नुसताच मराठी नाही तर कितीतरी विषय आता तुम्हाला अभ्यासाला आहेत. भरपूर विषय आहेत. हा अभ्यास करू का तो अभ्यास करू असा तुम्हाला प्रश्न पडला आहे आणि मग मध्येच हळूच तुम्ही त्यातनं थोडंसं लक्ष काढून घेऊन तुम्ही काय करताय, गोष्टीचं एखादं पुस्तक काढताय, वाचताय, कार्टून बघताय, थोडासा काहीतरी चेंज घेताय आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट काय होणार मुलांनो? सांगणार मला? बरोबर, आई ओरडणार. पण मुलांनो, आज मी तुम्हाला असं सांगणार आहे की आज आपण जो धडा शिकणार आहोत तो धडा शिकताना तुम्हाला मजा तर येणारच आहे आणि आईचा ओरडासुद्धा खायला लागणार नाही. कारण का तर आजचा जो धडा आपण बघणार आहोत तो चित्रांद्वारे, शब्दांचा वापर करून आपल्याला गोष्ट ती पूर्ण करायची आहे. म्हणजे चित्र आणि शब्द या दोघांचा वापर करून गोष्ट आपण पूर्ण करणार आहोत. बघा, म्हणजे अभ्यासही झाला, गोष्टही ऐकायला मिळते, आईचा ओरडाही मिळणार नाही. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या धड्याकडे आपण बघूया. धडा 9वा, सिंह आणि बेडूक. या धड्याचे लेखक आहेत मुकुंद तळवळकर. मुकुंद तळवळकर लिखित आजची जी चित्रकथा आपण असं म्हणूया, जी चित्रांच्याद्वारे, वाक्यांच्याद्वारे ती गोष्ट आपण शिकणार आहोत आणि वाचणार आहोत. चला तर धडा 9वा, सिंह आणि बेडूक. तुमच्या समोर आत्ता स्क्रीनवर जे सगळं तुम्हाला चित्र दिसते की नाही मुलांनो, ते चित्र तुमच्या या धड्याचं मुखपृष्ठ आहे. मी मुद्दामून तुम्हाला, जरी ते थोडंसं लाईट असलं, थोडेसे शब्द जरी दिसत नसले तरी तो धडा कसा आहे हे समजण्यासाठी हे मी मुखपृष्ठ तुम्हाला दिलं. बरोबर की नाही? तिथे मध्ये मध्ये चित्र दिसत आहेत, शब्द दिसत आहेत. बरोबर, अगदी जराशी बारीक नजर करून आपल्याला बघावी लागते की नाही? चला तर आता आपण छोटा छोटा पॅरेग्राफ बघत आपण हा धडा आपण शिकूया. चित्ररूपी, चित्रांच्या बरोबरीने वाक्य आहेत आणि मग ती गोष्ट तयार झालेली आहे. चला तर आजचा धडा आपण बघूया, सिंह आणि बेडूक. आता बघा, जरा बारकाईने तुम्ही लक्ष दिलं तर मध्ये मध्ये जी चित्र दिसत आहेत त्या चित्रांच्या जागी आपल्याला शब्द घालायचा आहे. शब्द अगदी रोजच्या आपल्या वापरातले शब्द आहेत. गोष्टसुद्धा आपल्याला ही माहिती आहे, पण चित्रांचा वापर करून, बरोबर, शब्द मध्ये मध्ये वाचून आपल्याला ही गोष्ट पूर्ण करायची आहे. आता वाचूया आपण ही गोष्ट चित्ररूपी कशी पूर्ण करायची, शिकूया आपण. एका जंगलात एक, काय चित्र आहे ते? सिंह राहायचा. मी वाक्य पूर्ण केलं, चित्र पण आणि शब्द पण, वाक्य झालं. एका जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला. ज्या जंगलात तो राहत होता त्या जंगलाचा त्याला कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. जंगलाचं चित्र दिसतंय की नाही मध्ये मध्ये? तो त्या नव्या जंगलामध्ये राहायला गेला. तिथे गेल्यानंतर त्यांनी काय केलं? एकदा सिंह मोठ्याने गरजला. जुन्या जंगलाचा त्याला कंटाळा आला, मग तो नव्या जंगलामध्ये गेला आणि तो मोठ्याने गरजला. आता इथे गरजला या शब्दाचा अर्थ काय येतो? त्यांनी गर्जना केली, तो ओरडला, तो मोठ्याने ओरडला. बरोबर आहे? त्या जंगलात अनेक, कुठलं चित्र दिसतंय बघा? काय दिसत आहेत? पक्षी दिसत आहेत, पशु प्राणी दिसत आहेत. बरोबर ना? मग आपण काय तिथे वापरणार? त्या जंगलात अनेक पशु पक्षी प्राणी तसेच काही बेडूकही राहत होते. त्या नवीन जंगलामध्ये सिंह जिथे गेला, जिथे त्यांनी गर्जना केली, जिथे तो मोठ्याने ओरडला, गरजला, त्या जंगलामध्ये कोण कोण राहत होतं? तिथे गेल्यानंतर तिथे पक्षी प्राणी हे सगळे राहत होते आणि तसेच त्यांच्याबरोबर बेडूकही राहत होते. बेडूक माहिती आहे की नाही आपल्याला? तर बेडूकही त्यांच्याबरोबर राहत होते. त्यांनी सिंहाला यापूर्वी पाहिले नव्हते. त्यांनी म्हणजे कोणी? तर त्या जंगलात राहणाऱ्या पशुपक्षी प्राण्यांनी ह्या सगळ्यांना आपल्याला अजिबात त्यांना कळत होतं तिथे की ह्या कोण जो आलेला आहे तिथे आपल्याला सिंह
कोण आहे हे त्यांना माहीत नव्हतं. त्यांचा पुढारी म्हणाला, कुणाचा पुढारी? बेडकांचा पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. काय झालं? जेव्हा सिंह गरजला त्या नव्या जंगलात आल्यावर तो आवाज त्या सगळ्यांनी तो जो आवाज होता तो त्या सगळ्यांनी ऐकला. मग तो बेडकांचा पुढारी काय म्हणाला की कोणीतरी मोठा आवाज काढत आहे. आता मीही मोठा आवाज काढतो. तो बेडकांचा पुढारी होता, त्याला काही माहीत नाही की कोण गरजतंय, कोण ओरडतोय, म्हणून तो म्हणाला आता मी पण मोठ्याने आवाज काढतो. बेडकांच्या पुढाऱ्याने मोठा आवाज काढला. बरोबर की नाही? आता बघा, जिथे आपल्याला बेडूक दिसतोय तिथे आपण बेडकाचं चित्र दिसतंय, तिथे आपण बेडूक हा शब्द वापरला. जंगलाचं चित्र तिथे जंगलामध्ये असे शब्द आपण वापरले. मग आता या पुढाऱ्याने सिंहाचा आवाज ऐकल्यानंतर काय केलं? त्यांनीही आवाज मोठा काढला. मोठा आवाज काढल्यावर पुढे काय झालं? सिंह जो होता त्याला हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, कोणीतरी आपल्याला चॅलेंज देत आहे, आव्हान देत आहे, हो की नाही? समोरनं कोणीतरी ओरडते, मी ओरडलो, अजून मोठा आवाज समोरनं आला, मग मला कोणीतरी आव्हान देत आहे. सिंहासाठी हा आवाज नवीन होता. सिंहाला काय वाटलं? आपण सावध राहिले पाहिजे, आता आपण अलर्ट व्हायला पाहिजे, आपण सतर्क राहायला पाहिजे, आपण लक्ष द्यायला पाहिजे की हा नवीन आवाज कुणाचा आहे. सिंहाने आपली गर्जना थांबवली. काय केलं? सिंह जो होता तो जो ओरडत होता, मोठ्याने ओरडत होता, गरजत होता, त्यांनी हा जेव्हा बेडकांच्या पुढाऱ्याचा आवाज जेव्हा ऐकला, दोघांनाही माहिती नाही आहे की नक्की कोण आवाज करतंय, तर सिंहाने काय ठरवलं की आता आपल्याला सावध राहायला पाहिजे आणि त्यांनी आपली गर्जना जो तो ओरडतो ती त्यांनी थांबवली. तो शांत उभा राहिला. कोण शांत उभा राहिला? सिंह. त्याच्यानंतरचं चित्र आपल्याला तिथे काय दिसतंय? बेडूक जो आहे तो मोठ्याने ओरडत पुढे सरकू लागला. बेडकांनी सिंहाला पाहिलेलं नाहीये, सिंहानी बेडकाला पाहिलेलं नाहीये, पण सिंहानी आपली गर्जना थांबवली, ओरडणं थांबवलं. आणि मग बेडूक जो होता, बेडकांचा जो पुढारी होता, तो मोठ्याने ओरडत पुढे सरकू लागला. सिंह जो होता त्याने त्याला पाहिलं. सिंहाने त्या त्याला म्हणजे बेडकांच्या पुढाऱ्याला पाहिलं आणि त्याचा आवाज ऐकला. आता काय झालं? बेडकांचा पुढारी ओरडत पुढे आला. सिंहाने तो आवाज ऐकला, त्याला बघितलं. आता सिंह जो आहे, मजेशीर गोष्ट आहे की नाही? सिंह जो आहे तो वेगाने पुढे सरकला. आता सिंह जोरात पुढे सरकायला लागला. पुढे गेला सिंह. पुढे गेल्यावर सिंहाने काय केलं? काय दिसतंय चित्रात? सिंहाने आपला पाय उचललेला आहे आणि तो पाय उचलून त्यांनी कुठे ठेवलाय? सिंहाने पाय डोक्यावर ठेवलेला आहे. कुणाच्या? त्या बेडकाच्या. जो बेडकांचा पुढारी आवाज करत होता की नाही, त्या बेडकाच्या डोक्यावरती सिंहाने पाय दिला. आता बेडूक जो आहे तो जेव्हा त्याला कळलं की अरे बापरे, एवढा मोठा सिंह आहे, त्याचा आवाज इतका मोठा होता, गरजत होता, आता समोर आल्यावर मात्र बेडूक खूप घाबरला आणि मग बेडूक गयावया करायला लागला. आता इथे गयावया करणे, विनवणी करणे, बरोबर की नाही? की तो सांगायला लागला की मी ओरडत होतो, पण कोण ओरडत होतं मला माहीत नव्हतं. तो घाबरला बेडूक आणि तो त्या सिंहाकडे गयावया करू लागला. कोण गयावया करू लागलं? बेडूक करायला लागला. डोक्यावरती पाय कोणी दिला? सिंहाने दिला. वेगाने कोण पुढे सरकलं आवाज ऐकल्यानंतर? कोण पुढे सरकलं? चित्र आहे बघा समोर, बघा. बरोबर, सिंह जो होता तो वेगाने पुढे सरकला. जेव्हा सिंहाने डोक्यावर बेडकाचा पाय दिला तेव्हा बेडूक गयावया करायला लागला, विनवणी करायला लागला, तो काकुळतीला आला, तो घाबरला. हे बघितल्यानंतर सिंहाने बघितलं आणि सिंहाने त्याला सोडून दिलं. म्हणजे काय झालं मुलांनो? सिंहाने दयाळूपणा दाखवला की नाही? सिंहाने दयाळूपणा दाखवल्यामुळेच तर त्यांनी बेडकाला सोडून दिलं, बरोबर? सिंहाला बेडकाला मारणं अतिशय सोपं होतं, पण तरी देखील त्यांनी दयाळूपणा दाखवला आणि त्या बेडकाला सोडून दिला. आपण चित्ररूपी मध्ये जे शब्द होते त्या शब्दांनी वाक्य जे तयार झालं त्यांनी आपण चित्ररूपी पूर्ण कथा वाचली.
काय होती आपली कथा? पुन्हा एकदा आपण बघूया की जुन्या जंगलातनं सिंह नव्या जंगलामध्ये जातो. तिथे गेल्यानंतर तो गरजतो, गर्जना करतो. त्याच वेळी तिथे जे प्राणी, पशु, पक्षी, बेडूक सगळे राहत होते की नाही, ते बेडूक जे होते तर त्यांना कळे ना की एवढा मोठा आवाज कोण करतंय. म्हणून मग बेडकांचा पुढारी म्हणाला, मीही मोठा आवाज काढतो. आणि अशा पद्धतीने जेव्हा सिंह गर्जना करतोय, बेडूक मोठा आवाज करतोय, असं करत करत जेव्हा ते दोघं एकमेकांच्या समोर आले तेव्हा बेडकाच्या लक्षात आलं की अरे बापरे, आता काही आपण ह्याच्यात काही करू शकत नाही. सिंहाला बघितल्यावर तो घाबरला आणि मग सिंह जरी पुढे आला, त्यांनी त्या बेडकाच्या डोक्यावर पाय जरी दिला तरी त्यांनी दयाळूपणाने त्या बेडकाला सोडून दिलं. कारण बेडकानी त्याच्याकडे काकुळतीने गयावया केली, विनवणी केली आणि अशा पद्धतीने सिंहानी बेडकासाठी दयाळूपणा दाखवला. बरोबर आहे की नाही? आवडली गोष्ट? बरोबर. आज तुम्ही आईचा ओरडा मुळीच खाणार नाही, कारण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्येच आपल्याला चित्ररूपी गोष्ट आज आपल्याला वाचायला मिळाली. रोज आपण वेगवेगळे धडे, कविता शिकतोच आहोत, बरोबर. पण त्याच्यामध्ये आजचा हा थोडासा गोष्टीचा जो बदल आहे, जो चेंज आहे, तो तुम्हाला आवडला की नाही? मला सुद्धा तुम्हाला शिकवताना खूप आवडलं. आता सांगा बघू, समोर जी गोष्टीतील प्राण्यांची जी नावं आहेत, जी गोष्ट आपण आत्ता वाचली, बघितली, तिथे छोटी छोटी मध्ये मध्ये चित्र होती. तर ती 2 चित्र मी तुमच्यासमोर ठेवली आहेत. तुम्ही मला सांगायचं आहे, कारण कथा अगदी सोपी होती, खूप छान होती, बरोबर. मग हे 2 जे प्राणी आपल्याला समोर दिसत आहेत ते कोण होते? कुठली चित्र तुम्हाला दिसत आहेत? अगदी बरोबर. एक आहे सिंहाचं चित्र आणि दुसरं आहे बेडकाचं चित्र. म्हणजे पूर्ण चित्र कथा जी आपली होती ती आपल्या या 2 प्राण्यांवरती फिरत होती, बरोबर की नाही? आणि त्यामुळे आजची गोष्ट जी आहे ती तुम्हाला छानपैकी कळलेली आहे. तरी देखील आता मी तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे की मगाशी मी तुम्हाला गोष्ट वाचत असताना विचारलं की सिंह गरजला, बरोबर ना, बेडूक ओरडला. मग सिंह गरजला, बेडूक ओरडला, म्हणजे या प्रत्येक प्राण्याला, पक्षाला, सगळ्यांना काहीतरी त्यांच्या ओरडण्याला आवाज आहे की नाही? तुम्ही अगदी लहान होतात, आई बाबा असे छोटे छोटे शब्द बोलायला शिकलात, त्याच वेळी घरामध्ये आई तुम्हाला विचारायची की नाही, कावळा कसा ओरडतो, चिमणी कशी ओरडते, बरोबर, गाय कशी ओरडते. त्यावेळेला तुम्ही तुमच्या बोबड्या बोलांमध्ये बोलत होतात की नाही आईबाबांशी. तर आज आपण अजून असे बरेच पशुपक्षी, प्राणी आपण बघणार आहोत की ते कसे ओरडतात, त्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात, बघूया. पहिला जो प्राणी आहे तो आहे वाघ. वाघ कसा ओरडतो? वाघाची डरकाळी, बरोबर. हत्तीचा चित्कार. काही शब्द आपल्याला माहिती आहेत, काही शब्द आपल्याला माहिती नाही आहेत, आपल्या ज्ञानामध्ये भर पडतीये, बरोबर. हत्तीचा चित्कार. गाईचे हंबरणे. गाईचे हंबरणे. बकरीचे बेबे. आता हा जो प्रश्न आहे तो तुम्ही आता रोजचं मला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही वही घेऊन बसलेलाच आहात आणि तुम्ही लिहत सुद्धा आहात, मला माहिती आहे. चुका न करता शांतपणे चांगल्या अक्षरामध्ये लिहायचं आहे. बकरीचे बेबे. पुढचा कुठला आहे? घोड्याचे खिंकाळणे. घोड्याचे खिंकाळणे. आणि पुढचा कुठला आहे बघू? आपल्या घरातला पाळीव प्राणी, आपला आवडता, त्याचं अगदी लहानपणापासून आपण आवाज त्याचा ऐकलेला आहे. कुत्र्याचे भुंकणे. कुत्र्याचे भुंकणे. त्याच्यानंतरचा प्राणीसुद्धा मजेशीर आहे बरं का. घरामध्ये भरपूर तशा उड्या तुम्ही मारत असता आणि तसा आवाजसुद्धा काढता. कोण आहे तो? बरोबर, माकड. माकड कसं करतं? हुप्प हुप, हुप हुप असं म्हणतो ना माकड, असं ओरडतं. चिमणी तुम्हाला माहितीच आहे, चिवचिव. गाढव रेकणे. गाढव रेकणे. कावळा कावकाव. कावळा कावकाव. आणि आत्ताच्या आपल्या गोष्टीतला सिंह गरजला होता की नाही तो, त्याला काय म्हणतात? गर्जना.
सिंह गर्जना. या प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात हे आपल्याला आता कळलं. काही आपल्याला प्राण्यांचं ओरडणं माहिती होतं, काही आपल्याला माहीत नव्हतं. आज आपण ते नाविन्याने पुन्हा एकदा शिकलो. बरोबर ना? आता आपला जो प्रश्न आहे, आता मी छोटे छोटे प्रश्न तुम्हाला विचारणार. आता तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची सवय झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2 काय आहे? एका शब्दात उत्तरे द्या. फक्त एका शब्दामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. प्रश्न आणि उत्तर दोन्हीही वहीमध्ये लिहायचं आहे. नुसतं उत्तर लिहायचं नाही. म्हणजे जेव्हा परत तुम्ही वही उघडाल त्यावेळी प्रश्नसुद्धा तुम्हाला वाचता येईल आणि उत्तर लगेच तुम्हाला तिथे खाली मिळणार आहे. ठीक आहे? पहिला प्रश्न आहे, या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा. कुठले 2 प्राणी होते? मगाशी मी तुम्हाला चित्र दाखवली होती 2 प्राण्यांची. कुठली होती? उत्तर आहे सिंह व बेडूक. 2 प्राणी कुठले? सिंह व बेडूक. पुढचा प्रश्न आहे, सिंह व बेडूक यामध्ये हुशार कोणते सांगा. सिंह आणि बेडूक यांच्यामध्ये हुशार कोण आहे? आता गोष्ट इतकी आपण वाचली, बरोबर की नाही? समजून घेतली, शिकलो. कोण हुशार होतं त्यामध्ये? सिंह हा हुशार होता. आता पुढे काही चित्रातून संदेश दिलेले आहेत. आपण ते चित्र पाहणार आहोत. त्यातले जे संदेश आहेत, शिकवण आहे ती आपण समजून घेणार आहोत. कारण आत्ता जी आपण गोष्ट चित्ररूपी बघितली, बरोबर? मध्ये मध्ये आपण चित्र बघितली, मग शब्द बघितले, वाक्य तयार झाली आणि मग पूर्ण आपली गोष्ट तयार झाली. आणि मग ती वाचताना, समजून घेताना आपल्याला खूप आनंद झाला. तसंच मी आता तुम्हाला काही अजून चित्र दाखवणार आहे. ती चित्र जी आहेत ती अतिशय महत्त्वाची आणि म्हणूनच त्या चित्रातून जो संदेश आपल्याला मिळतोय की नाही, जी शिकवण मिळते की जी रोजच्या जीवनामध्ये आपल्याला अतिशय गरजेची आहे, ती रोजच्या जीवनामध्ये आपल्याला आत्मसात करायला हवी. आणि म्हणूनच त्या संदेशांचा वापर आपण समजून उमजून केला पाहिजे. चला तर चित्र बघूया आणि संदेश काय आहे तो पण बघूया. आता जे चित्र समोर दिसतंय तर त्या चित्रामध्ये आधी काय दिसतंय आपल्याला? 2 मुली दिसत आहेत, बरोबर ना? त्यातली जी एक मुलगी आहे ती साध्या कपड्यात आहे. तिच्या डोक्यावरती कचऱ्याची, सामानाची म्हणा कुठली तरी पाटी आहे, बरोबर? किंवा भाजीची पाटी असेल, डोक्यावर पाटी आहे. आणि दुसरी जी मुलगी आहे ती छान शाळेच्या युनिफॉर्ममध्ये आहे, शाळेच्या ड्रेसमध्ये आहे आणि तिच्या एका बघा पायामध्ये बूट घातलेत, सॉक्स घातलेत, शाळेत जायला निघालेली आहे आणि हातामध्ये तिच्या काय आहे? पाटी आहे, अभ्यासाची पाटी. मग खाली काय स्लोगन आहे? नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. नको डोक्यावर पाटी, हवी हातात पाटी. आता ह्या चित्रापासनं आपण काय संदेश घेणार की मुलींच्या डोक्यावर कुठलीच दुसरी पाटी नको, सामानाची पाटी नको, त्यांच्या हातामध्ये पाटी द्या. म्हणजे यातनं मॉरल काय आलं? मुलींना शिकवा. सगळ्यांनीच शिकलं पाहिजे, पण मुलींनी तर शिकलंच पाहिजे, बरोबर आहे? हा संदेश आपल्याला या चित्रातनं मिळाला. आता दुसरं चित्र दिसतंय बघा, रंगीत आहे की नाही? छान डवरलेलं झाड आहे, भरपूर फांद्या आहेत, पानं, फुलं, फळं दिसत आहेत आपल्याला, रोपटं दिसतंय, छोटंसं कुंडीत लावलेलं आपल्याला फुलांचं झाड दिसतंय. म्हणजे थोडक्यात काय तर झाडं आपल्याला दिसत आहेत. मग खाली काय लिहिलंय स्लोगन? झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषण टाळा, जग वाचवा. झाडं लावली पाहिजेत, झाडांना पाणी घातलं पाहिजे. नुसतं पाणी घातलं की चालेल का? त्यांना खत घातलं पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांची काळजी केली पाहिजे, तरच झाडं जगतील का नाही? आणि जर झाडं भरपूर आपण लावली, झाडं जगली तर प्रदूषण जाईल, बरोबर ना? आपल्याला अशुद्ध हवा नको आहे, शुद्ध हवेसाठी झाडं भरपूर हवीत. आणि तसं जर केलं तरच आपल्याला शुद्ध हवा मिळेल आणि आपलं जग जे आहे ते आपलं वाचेल. मग आता ह्याच्यातनं आपल्याला काय संदेश मिळतो? झाडे लावा व झाडे जगवा, हे तर आपल्याला कळलंच. त्यामुळे
पर्यावरणाचा तोल सांभाळला जातो. निसर्गाचा तोल सांभाळण्यासाठी, समतोल राखण्यासाठी झाडी लावली पाहिजेत आणि झाडे जगवलीसुद्धा पाहिजेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? वेळच्या वेळी पाऊस पडून समृद्धी येते. झाडं जर लावली तर काय होतं? भरपूर पाऊस पडतो. पाऊस पडला की पानं, फुलं, फळं सगळीकडे निसर्ग हिरवागार होतो. शेती चांगली होते. धान्य भरपूर मिळतं. बरोबर? आणि मग आपल्याला समृद्धी मिळते, समृद्धी येते. म्हणूनच प्रदूषण टाळायचं असेल तर आपल्याला झाडं लावली पाहिजेत आणि आपलं जग वाचायला हवं असेल तर झाडे लावा, झाडे जगवा. पुढचं चित्र बघा. एक छोटासा मुलगा आहे. तो झाडू घेऊन झाडतोय. हातामध्ये सुपणी दिसतेय. बरोबर? बाजूला गाव दिसतंय आणि शेजारी कचरा कुंडीसुद्धा दिसते. मग आता ह्या चित्राच्या खाली काय लिहिलंय? नको दंड, नको शिक्षा. नको दंड, नको शिक्षा, स्वच्छ गाव हीच अपेक्षा. बरोबर? म्हणजे आपल्याला कचरा करायचा नाही आहे. स्वच्छता आपल्याला राखायची आहे. कशासाठी आपल्याला दंड किंवा शिक्षा हवी आहे? नकोय आपल्याला ती. स्वच्छ गाव जर आपण ठेवलं तर सगळीकडे स्वच्छता पसरेल. संदेश काय मिळतो बरं? कचरा करणाऱ्यांना दंड किंवा शिक्षा न देता त्यांना गावच्या स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. कचरा जे करतात तर काही वेळा त्यांना शिक्षा दिली जाते, त्यांना दंड लावला जातो. बरोबर ना? मग त्यांना तसं न करता स्वच्छता कशी राखायची, स्वच्छता राखल्यामुळे काय होतं, प्रदूषण कसं कमी होतं, बरोबर की नाही, हे याचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. आणि तसं जर केलं तर काय होईल? आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ राहण्यासाठी, आपलं गाव स्वच्छ राहण्यासाठी आपण सज्ज होऊ. आणि आपण असे जर सज्ज राहिलो, परिसर स्वच्छ ठेवला, बरोबर ना, स्वच्छतेचं महत्त्व जर मला पटलं आणि तुम्हाला पटलं तर मग आपल्याला आणखी काय हवं आहे? आणि हीच तर आपली स्वच्छतेमागची अपेक्षा आहे. बरोबर? म्हणजे गाव, आपलं शहर, आपला आजूबाजूचा एरिया, अगदी आपलं घर सगळं स्वच्छ हवं. ते स्वच्छ ठेवलं तरच मग आपण छानपैकी राहू शकू. बरोबर ना? आता आपण हे जे शेवटचं चित्र बघणार आहोत ते सुद्धा मजेशीर आहे बघा. या चित्राशी आपला रोजचा संबंध येत असतो, पण काही वेळा आपण कानाडोळा करतो, दुर्लक्ष करतो. आपण म्हणतो आपल्याला सगळं मिळतंय की नाही, मग का आपण काळजी करायची. काय दिसतंय या चित्रामध्ये? एक छोटीशी मुलगी आहे. छोटीशी मुलगी आहे, नळाजवळ आहे. नळातनं थोडं थोडं पाणी गळतंय. तिने नळ उघडलेला आहे. बरोबर? पाणी गळतंय, पण आता ती नळ बंद करायच्या मार्गावर आहे. तिला कळलंय की नळातनं जे थेंब थेंब पाणी गळतंय ते फुकट जाते. मग खाली स्लोगन काय दिले? काय लिहिलंय खाली? जपून वापर पाण्याचा, जपून वापर पाण्याचा, आधार असे हा जगण्याचा. आधार असे हा जगण्याचा. ह्याच्यातनं तुम्हाला संदेश मला वेगळा सांगायला नकोच वाटतो, कारण पाणी आपल्याला जपून वापरायचं आहे. आपल्या घरी नळाला भरपूर पाणी येतं म्हणून वाटेल तसं पाणी वापरून चालेल का? नाही. उद्या जर पुढे मागे पाऊस पडला नाही, नदी, नाले, तलाव, बरोबर की नाही, कोरडे पडले, धरणं कोरडी पडली तर आपल्याला पाणी कसं मिळेल? तर पाणी आपल्या जीवनाचा आधार आहे, आपल्या जगण्याचा आधार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला पाणी जे आहे ते जपून वापरायचं आहे. यातनं मग आपण काय संदेश घेणार? माणसांचे आणि प्राण्यांचे जीवन पाण्यावर अवलंबून आहे. आपल्याला जर पाणी मिळालं नाही, एखाद दिवस आपल्या घरचं पाणी गेलं तर आपण किती डिस्टर्ब होतो, बेचैन होतो. बरोबर ना? त्यामुळे आपलं जीवन पाण्यावर अवलंबून आहे. म्हणून पाण्याचा वापर जपून करा. पाण्याचं दुसरं नावच असं आहे, त्याला म्हणतात जीवन. पाणी नसेल तर आपण जगू शकणार नाही. पाणी हाच आपल्या जगण्याचा, आपल्या जीवनाचा आधार आहे. एखाद वेळा आपल्याला 1-2 दिवस काही खायला मिळालं नाही, आपण राहू शकतो, पण पाणी नसेल तर आपण फार काळ राहू शकणार नाही. म्हणजे काय? तर हे वेगवेगळे आपण 4 जे मी तुम्हाला चित्र संदेश दिले की झाडं लावलीच पाहिजेत, पाण्याचा वापर आपल्याला जपून केलाच पाहिजे, गाव स्वच्छ आपल्याला राखलंच पाहिजे. बरोबर की नाही? हे सगळं करत असताना आपल्याला या संदेशातनं आपल्याला रोजच्या जीवनात काय करायला हवं, कसं वागायला हवं हे आपल्याला शिकायला मिळालं. बरोबर? आज जी आपण चित्र
रूपी सिंह आणि बेडकाची कथा आणि त्याच्यानंतर जे चित्रसंदेश बघितले त्यातनं नक्कीच आपल्याला काही ना काहीतरी शिकायला आपल्याला मिळालं. आणि म्हणूनच आजचा हा धडा तुम्हाला खूप छान कळला असेल अशी मी आशा करते. आणि हाच धडा असाच तुम्ही पुन्हा व्यवस्थित वाचायचा आहे, बरोबर. वहीमध्ये ती गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अगदी मध्ये छोटं छोटं जे चित्र आहे तुम्हाला जसं जमेल तसं ते चित्रसुद्धा काढण्याचा प्रयत्न करायचा, बरोबर की नाही. म्हणजे ती गोष्ट लिहिण्याची मजा काही औरच असेल. ठीक आहे. थँक्यू.